देश भर में इस समय नवरात्रि और गरबा दांडिया उत्सव बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है। हर तरफ गरबा रसिक झूमते और नाचते नजर आ रहे हैं। ऐसे में अगर हम बात करें महाराष्ट्र के पालघर जिले की, तो पालघर जिले में वसई विरार के सड़कों की खस्ता हालत को देखते हुए बहुजन विकास आघाड़ी के नगर सेवकों और पदाधिकारी ने ताला मारो आंदोलन का आयोजन किया। बहुजन विकास आघाड़ी के नेताओं और कार्यकर्ताओं ने वसई स्थित पीडब्ल्यूडी कार्यालय में ताला बंद कर अपना विरोध जताया है। उन्होंने कहा कि वसई विरार शहर की सड़कों की हालत खस्ता है और इन पर बड़े बड़े गड्ढे मानसून की वजह से बने हैं, जिसकी वजह से आए दिन हादसे हो रहे हैं। इस वजह से लोगों की जान चली जा रही है। ऐसे में कुंभकर्ण की नींद में सोया प्रशासन आखिर कब जागेगा, क्योंकि हर बार मानसून के पहले प्रशासन द्वारा यह दावा किया जाता है कि शहर की सड़क गड्ढा मुक्त हो जाएगी और लोगों को त्योहार के सीजन में कोई दिक्कत नहीं होगी। लेकिन केंद्र की भाजपा और राज्य की महायुति सरकार सोई है। बहुजन विकास आघाड़ी के नेताओं ने इन पर आरोप लगाते हुए स्थानीय प्रशासन समेत जनप्रतिनिधियों पर जमकर हमला बोला और नारेबाजी करते हुए कहा कि अगर स्थानीय प्रशासन इन सड़क के गड्ढों को जल्द से जल्द नहीं भरेगी तो उनका आंदोलन और तीव्र होगा। सत्य आहे ते। यावेळी ना दोन मोठा त्रास मला झाला माझ्या रोडला। एक तर अमृत 2च्या अंतर्गत ज्यांनी जे खोदलंय कॉर्पोरेशन त्याच्यामुळे ना 90% रोड जे खराब झाले, आधी नाही व्हायचे आपल्यासोबत। दुसरा विषय, यावेळी पाऊस पण भरपूर पडला, म्हणजे परवापर्यंत पाऊस आपल्याकडे पडत होता। परवा थांबलाय पाऊस, तेव्हापासून आपण पॅचवर्क स्टार्ट केला, वाघोलीला झालंय, आता 2 दिवसात निर्मल कव्हर होणार। आज आपण 2 दिवसात परत गिरीश डोंगरी वगैरे कव्हर करणार आणि परत आपण तिकडे अर्नाळा वगैरे जाऊन ते पण कव्हर करणार। ठीक आहे, काम स्टार्ट आहे, कंटिन्युअस काम स्टार्ट आहे आपला। स्क्रॅपिंग आणि लेवलिंग तर चालू आहे, पण आता डांबरच्या पण आपण स्टार्ट केला। ठीक आहे, तर माझी तुम्हाला एकच म्हणजे विनंती असेल की अमृत 2चे कामच्या अंतर्गत यांनी काम वगैरे घेतलं, त्यांना पण सांगा प्लीज पॅचवर्क तुमच्या ऍटलीस्ट मला असं वाटतं की तुम्ही मी पत्र ऑलरेडी त्यांना, माझं म्हणणं असं आहे की अमृत झोनची जी परमिशन तुम्ही पालिकेला पालिकेने नाही परमिशन घेतली आहे, पण माझ्याकडे सगळे 6 पत्र आहे, त्यांना रिक्वेस्ट केला की तुम्ही पण रिस्टोर करून घ्या। मी तुम्हाला तुमच्याकडनं झाला तर त्याला बरं पडेल। मी त्यांना विचारतो ते डिपॉझिट करत असतील तर त्यांचं परमिशन तुम्हाला आहे का नाही? आणि साहेब आता पॅचवर ठीक आहे, पॅचवरचं गाव ते प्रत्येक वेळेला उखडतं। फ्युचरसाठी पण जे क्रिटिकल पॅच आहे ना, तिकडे आपण कॉन्क्रीटचा प्रस्ताव वगैरे करू आणि साईड आपला वसई तालुक्याला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा। बरेच जे नॅचरल ड्रेनेज होते सगळे ब्लॉक झाले। ठीक आहे, ते सिरीजला पण तेच प्रॉब्लेम आहे। तर आधी आपण काय करू, आधी गटर जिथे जिथे ड्रेनेजचा प्रॉब्लेम तिकडे गटर करू आणि पॅरलली तिकडे कॉन्क्रीट पण करू। जिथे ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तिकडे कधी खड्डे गिरीचं पहिलं बघून घ्या। येस गिरीच्या यावेळेला पॅचवर्क साठी आलेले आहे। आपण नवीन रस्त्याची मागणी केलेली आहे।